शिवसेनेच्या माध्यमातून माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांचं नवईनी शाखा उद्घाटनाचा सपाटा तयार होतोय युवकांचं मजबूत कळी। आगामी नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका लढवण्यासाठी सज्ज माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे हे शिवसेना शिंदे गटात सामील झाल्यानंतर आपल्या कार्याचा नवईनी सुरू केला आहे। युवकांना एकवटून शिवसेना शिंदे गटाचा शाखा उद्घाटनाचा जणू सपाटाच लावला आहे। त्यास युवकांचा उत्तम प्रतिसाद असून तळवळ भागातील विविध गावात शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमाने आता जोर धरू लागला आहे। सोमवारी तळवळ भागातील सुलेर जवळगेसह विविध गावात शिवसेना शिंदे गटाच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्ष अमर पाटील, तळवळ भागातील नेते प्रकाश पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष बाबा पाटील, सुलेर जवळगेचे माजी सरपंच पिरोजी शिंगाडे, मल्लू कापसे, राजकुमार वाघमारे, साहिल कोरबू, रोहन जाधव यांच्यासह युवक मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी AK20 न्यूजशी बोलताना माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते सिद्धाराम मेत्रे म्हणाले, अतिवृष्टी झाली त्याचं काय मदत निधी अद्याप मिळत नाही, काय अतिवृष्टी झाली अगदी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात यावेळी पावसाने कहर केलेला आहे। अजूनही पाऊस काय सोडायला तयार नाही। त्या अतिवृष्टीसाठी जवळजवळ 32,000 कोटीचं पॅकेज युती शासनाने जाहीर केलेले आहे। त्याच्यामधले जवळजवळ निम्मे पैसे खात्यावर जमा झालेले आहेत शेतकऱ्यांच्या। अजून काही शेतकऱ्यांचे ते KYCमुळे ते हे होईना झालेत। फक्त आता अडचण काय झाली आहे, ते जे जमीन जे खडून गेलेली आहे 2 हेक्टरपर्यंत शासनाने मुदत दिलेली आहे, पण ते GRचं इथं चुकीचा अर्थ खाली प्रशासन अधिकारी लावलं येतं। म्हणजे ज्यांचं 2 हेक्टर आहे तेवढंच हे घेतो, ज्यांचं 10 हेक्टर नुकसान झालं आहे ते 10 हेक्टरला काय म्हणते, ठीक आहे आमचं 10 हेक्टर होते पण तुमचं नियम 2 हेक्टर आहे ना, 2 हेक्टरचंच आम्हाला मदत द्या वाटल्यास चालतंय। पण ते लोक पंचनामा करायला नाही, आम्हाला असा आदेश आहे म्हणून मी कलेक्टर साहेबांना बोललेलं आहे। आता आम्ही त्यांना भेटणार आहे आणि आमचे आदरणीय पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे सांगून हे जे GR मधलं घोळ आहे ते घोळ कमी केलं तर 10 हेक्टर जरी नुकसान झालं तर निदान त्यांना 2 हेक्टरचं तर त्यांना पैसे मिळायला पाहिजे। या भावनेने सगळं चाललेलं आहे। ते निश्चितपणे आपण ते आता ते मार्गी लावून घेऊ। त्या प्रसंगी आम्ही शिंदे साहेबांशी बोलून ते चर्चा करू। नाही 15 दिवसात मिळतो म्हटले तर अद्यापही काही मिळेल असं काय? 15 दिवसात मिळत ठीक आहे। कसं असतंय की बाबा एवढं मोठं मदत आहे आणि सगळ्यांना पोचायला ते हे होत आहे। 15 दिवसात काही नाही मिळाले, काहींचं KYC झालेलं नाही आहे, त्यामुळे थोडं हे होऊ लागलेलं आहे। खरं म्हणजे एवढं पैसा शासन दिलेला, आता लाडकी बहीण योजना सुद्धा एकनाथराव शिंदे साहेबांनी चालू केलेली लाडकी बहीण योजना आणि मोफत बस प्रवास निम्म आणि सगळ्यात मोठं वैद्यकीय क्षेत्रातलं त्यांचं काम फार मोठं काम आहे शिंदे साहेबांचं। त्यांच्यामुळे राज्यातले प्रत्येक ठिकाणी सर्वधर्मीय युवक लोक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झालेले आहे। कारण दिलेले शब्द पाळणारा नेता म्हणून असं शिंदे साहेबांची महाराष्ट्रात नाही देशात ख्याती झालेली आहे। इतर राज्याचे मुख्यमंत्री त्यांना विचार तुम्ही हे कसं काय करता, अरे म्हणलं लोकांचा पैसा आहे लोकांना द्यायला काय हरकत आहे, ह्या भावनेने शिंदे साहेब काम करतायत असं त्यांनी बोललेलं आहे। सर बाकीच्या उत्तर प्रदेशच्या, मध्य प्रदेशच्या, गुजरातच्या, बिहारच्या मुख्यमंत्र्याला स्वतः असं शिंदे साहेब बोललेले चर्चेच्या वेळी। म्हणजे एवढं चांगलं नेता आपल्याला मिळालेलं आहे, त्या चांगलं नेतृत्व आपल्याला त्यांचा हात बळकट करण्यासाठी आज आम्ही इथं तळवळ भागामध्ये सुलेर जवळगे, चिंचोळी, धारसंग, कलकजाळ, शेगाव, तडवळ, मंगरुळ असं हे जवळजवळ 8 शाखेचं आज उद्घाटनचं आमचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सगळे उद्घाटन आम्ही करणार आहेत। आणि आमचे तालुकाध्यक्ष बाबा पाटील असतील, आमचे प्रकाश पाटील असतील, आमचे इथे युवक कुठे गेले सोमू दोड्डाळे धडपड करणारा माणूस आमच्या सगळ्या युवकांचे गोळा करून त्यांनी सगळं करू आहेत। युवकांची मजबूत फळी ह्या भागामध्ये निर्माण झाली तर निश्चितपणे ह्या भागात शिवसेनेचं चांगलं चित्र दिसल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी आम्ही युवकांची फळी आम्ही सुरुवात केलेली आहे। आज इथं सुलेर जवळपासून सुरुवात झालेली आहे। नाही आगामी आता नगर परिषद आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका येत आहेत, काय असेल आपली भूमिका जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये? तालुक्यामध्ये निवडणुका लढवणच आहे। सनेस्त्र संस्थेचे शिवसेना स्वतंत्र की युती? आमचे नेते आहेत तिन्ही, आता देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील, दादा असतील, ते तिघे जे आदेश देतील आम्हाला त्याप्रमाणे आम्ही ते काम करणार आहे। ठीक आहे।